कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा काढा उमा मावशीने मंजू काकीसाठी करून दिलाय। सो काहीही झालं तरी मी हा काढा मंजू काकीला देणार आहे। अजिबात नाही, तिला मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन। त्यामुळे असल्या गावठी उपचारांची काही गरज नाहीये। माझा विश्वास नाहीये त्यावर। पण आमचा विश्वास हा तुझं नसलो ना तरी आमच्या सगळ्यांचा या औषधावर विश्वास हा। कसा ह्या घरात छोट्या छोट्या कारणांवरून कोणी डॉक्टरकडे जात नाही। दादा सगळ्यांना घरगुती औषध देतात। गावठी औषधावर वनस्पतीवर त्याचा पूर्ण विश्वास आणि त्याका पूर्ण माहिती पण। म्हणूनच गावातले सगळे लोक दादाकडेच औषध घेऊ येतात। कळलं मग? आणि ह्या शहाणपणा ह्या अक्कल तू माका शिकवतस। हे बघा बंधू काका, मंजू आत्याला ताप कशाने येतोय हे जर आपल्याला कळलंच नाही तर आपण तिला औषध कशी देणार ना? बाय चारू, ह्यो काढो ना सर्दी तापासाठी खोकल्यासाठी सगळ्यांसाठी चालता। याचो एक चमचो जरी घेतलो ना तरी त्याचा फायदाच होतो लो, नुकसान काही होणार नाही। ओवी तू मंजू काढा दे, मी बघते तुका कोण अडवतात। ता झाल्यावर दादाने आज चूर्ण दिला तो मधात घालून चाटण करून दे मंजू। हा हो काका। मंजू काकी ओके, हळू 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 हळू। आराम कर। ओवी, मंजू काकी तू काही खाल्लंस का? मी ना तुझ्यासाठी काहीतरी करून आणते। हा मंजू काकी, अगं तू 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 रडते कायस? हे बघ, तू काही खाल्लं नाही ना म्हणून तुला त्रास होतोय। तू खाल्लंस की एकदम फिट होशील। हा तू तू आराम कर। मी आलेच, आराम कर। झाली आत्या, काहीतरी करा नाहीतर ही ओवी माझं जगणं हराम करून ठेवेल। त्या ओवीची एवढी हिम्मत काय? हा दादी आत्या, त्या ओवीने ना मंजू आत्यासाठी कुठला तरी काढा आणलाय, दादांनी दिलाय असं म्हणाली। अहो हे तर फक्त एक कारण आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।